नमस्कार आणि आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट अझोरच्या एका खूप महत्वाच्या फीचरबद्दल बोलणार आहोत, रिसोर्स लॉक्स. हो, आणि हे फक्त बोलणं नाहीये, आपण प्रत्यक्ष करून पाहणार आहोत. समजा घरात एक अशी महत्वाची वस्तू आहे जी कोणीही चुकूनही फेकून देऊ नये असं आपल्याला वाटतं. मग आपण काय करतो? आपण ती जपून ठेवतो किंवा एखाद्या कपाटात कुलूप लावून ठेवतो. अगदी बरोबर. अझोर रिसोर्स लॉग हे अगदी त्याच कुलुपासारखं काम करतं, फक्त आपल्या डिजिटल संसाधनांसाठी. मस्त. चला तर मग आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका सरावाच्या मदतीने हे कुलूप कसं लावायचं, बदलायचं आणि काढायचं हे शिकूया. तर मग तयार आहात एका नव्या डिजिटल साहसासाठी? नक्कीच. तर आपला उद्देश अगदी सोपा आहे. रिसोर्स लॉक म्हणजे काय आणि ते का महत्वाचं आहे हे अगदी सुरुवातीपासून समजून घेणं. त्यासाठी आपण एक स्टोरेज अकाउंट तयार करू, त्याला लॉक लावू आणि मग बघू की काय होतं. ठीक आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? सगळ्यात आधी आपल्याला कुलूप लावण्यासाठी काहीतरी लागेल की नाही. बरोबर, एक रिसोर्स. हो, म्हणून आपण अझ्योर पोर्टलमध्ये एक स्टोरेज अकाउंट तयार करणार आहोत. याला तुम्ही एक रिकामं डिजिटल गोदाम समजू शकता. ओके, मी पोर्टलवर लॉग इन केले आहे. आता वरती क्रिएट अ रिसोर्स दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तिथे स्टोरेज अकाउंट निवडा. निवडलं. अरे, इथे एक मोठा फॉर्म आलाय. घाबरू नका, आपल्याला फक्त काही महत्वाची माहिती भरायची आहे. पहिला आहे रिसोर्स ग्रुप, म्हणजे आपल्या गोदामासाठी जागा निवडणं. ओके, क्रिएट न्यू करून एक नवीन जागा तयार करूया. हो, त्याला काहीतरी नाव द्या. दिलं. पुढचं आहे स्टोरेज अकाउंट नाव. हे नाव जगात एकमेव असायला हवा, जसं आपला ईमेल आयडी असतो तसंच काहीसं. अच्छा, म्हणजे युनिक नाव हवं. ठीक आहे. बाकीच्या सेटिंग्सचं काय? बाकीच्या सेटिंग्स जशा आहेत तशाच ठेवूया, म्हणजे स्टँडर्ड परफॉर्मन्स आणि लोकली रिडंडंट स्टोरेज. सध्यासाठी डिफॉल्ट सेटिंग्स आपल्या प्रयोगासाठी पुरेशी आहेत. बरं, सगळी माहिती भरलीये. आता रिव्ह्यू प्लस क्रिएट. करेक्ट. अझूर आता सगळं तपासून बघेल आणि मग क्रिएट दाबलं की आपलं डिजिटल गोदाम तयार. सक्सेसफुली क्रिएटेड असा मेसेज आला. छान. आता गो टू रिसोर्सवर क्लिक करून आपल्या नवीन गोदामात जाऊया. ओके, आलो आपण आपल्या स्टोरेज अकाउंटमध्ये. आता कुलूप लावायचं. हो, आता वेळ आलीये त्याला पहिलं कुलूप लावण्याची. डाव्या बाजूच्या मेन्यूमध्ये सेटिंग्स शोधा. सापडलं. त्यात लॉक्स नावाचा ऑप्शन आहे. बरोबर. तिथे प्लस ॲडवर क्लिक करा. केलं. आता इथे लॉकला नाव द्यायचं आहे आणि लॉक टाईप निवडायचा आहे. हो, आपण लॉक टाईपमध्ये रीड ओनली निवडूया. रीड ओनली लॉक म्हणजे काय नेमकं? रीड ओनली लॉक म्हणजे हे एखाद्या म्युझियममधल्या वस्तूंसारखं आहे. तुम्ही तिला पाहू शकता, तिच्याबद्दल माहिती वाचू शकता, पण तिला हात लावू शकत नाही. वा, मस्त उदाहरण आहे. म्हणजे या गोदामात आपण काहीही नवीन ठेवू शकणार नाही किंवा जुन्यात काही बदल करू शकणार नाही. एक्झॅक्टली. चला, ओकेवर क्लिक करून हे लॉक लावून टाकूया. ठीक आहे, लॉक लावलं. पण ते खरंच काम करते की नाही हे कसं कळणार? परीक्षा घेऊया. कशी? आपण आपल्या स्टोरेज अकाउंटमध्ये म्हणजे गोदामात एक कंटेनर म्हणजे एक लहान डबा ठेवण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर डाव्या बाजूच्या मेन्यूमध्ये डेटा स्टोरेज विभागात कंटेनर्सवर क्लिक करतो आणि प्लस कंटेनर. त्याला एक नाव द्या आणि क्रिएट दाबा. दाबतोय. अरे, हे काय? स्क्रीनवर एक एरर मेसेज आला. फेल्ड टू क्रिएट स्टोरेज कंटेनर. थांबा. आपलं काम फसलं. नाही, काम फसलं नाही, उलट यशस्वी झालं. आपल्याला हाच एरर हवा होता. म्हणजे? याचा अर्थ आपलं रीड ओनली कुलूप आपलं काम चोख बजावतं आहे. ते आपल्याला आतमध्ये काही नवीन तयार करू देत नाहीये. हे अपयश नाही, तर यशाची पहिली पायरी आहे. वा, म्हणजे कुलूप काम करतंय, पण आता मला खरंच आत एक डबा ठेवायचा आहे. मग काय करायचं? कुलूप तोडायचं का? नाही, तोडायचं नाही. आपण कुलूपाचा प्रकार बदलू शकतो. चला, पुन्हा सेटिंग्समधल्या लॉक्समध्ये जाऊया. आलो. आता आपण लावलेल्या लॉकवर क्लिक करा. केलं. आता डिलीट टाईप बदलण्याचा ऑप्शन आहे. हो, रीड ओनलीवरून डिलीट करा आणि ओके दाबा. ओके, डिलीट लॉक. हां, काय प्रकार आहे? डिलीट लॉक हे एका वेगळ्या प्रकारचं कुलूप आहे. हे तुम्हाला गोदामात नवीन वस्तू ठेवायला, जुन्या वस्तू बदलायला परवानगी देतं. पण तुम्हाला संपूर्ण गोदामच पाडून टाकायला म्हणजे डिलीट करायला परवानगी देत नाही. अच्छा, म्हणजे बदल करू शकतो पण डिलीट नाही. छान. आता कुलूप बदललं आहे. चला, पुन्हा एकदा कंटेनर तयार करण्याचा प्रयत्न करूया. त्याच स्टेप्स फॉलो करून क्रिएट दाबलं. आणि हे बघा, यावेळी कोणताही एरर न येता आपला कंटेनर तयार झाला. आता कळलं.
रीड ओनली आणि डिलीट लॉकमधला फरक. हो, अगदी स्पष्टपणे. पण आता आपण जे नवीन डिलीट कुलूप लावलं आहे त्याची पण परीक्षा घ्यायला पाहिजे नाही का? बरोबर. चला आपलं संपूर्ण स्टोरेज अकाउंट डिलीट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. मेनूमध्ये सर्वात वर ओव्हरव्ह्यूवर क्लिक करून इथे डिलीट बटन आहे. दाबतोय. काय झालं? पुन्हा एक नोटिफिकेशन आलं. तुम्ही हे रिसोर्स डिलीट करू शकत नाही कारण त्यावर डिलीट लॉक आहे. पाहिलं, हे दुसरं कुलूपही आपलं काम व्यवस्थित करतंय. ते आपल्या महत्वाच्या संसाधनाला चुकून डिलीट होण्यापासून वाचवतंय. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही सबस्क्रिप्शनचे ओनर जरी असलात तरी लॉक असेल तर डिलीट नाही करू शकत. अजिबात नाही. आणि हेच रिसोर्स लॉकचं खरं सामर्थ्य आहे. लॉक हे तुमच्या RBAC भूमिकेच्या वर काम करतं. ते एक वैश्विक नियम आहे जो सर्वांसाठी बंधनकारक असतो. म्हणजे ही एक शेवटची आणि सर्वात मजबूत सुरक्षा भिंत आहे. अगदी. आपला प्रयोग यशस्वी झाला. आपण दोन्ही प्रकारची कुलूपं लावून पाहिली आणि ती कशी काम करतात हेही तपासलं. आता काय? आता वेळ आलीये साफसफाईची. कारण नसताना डिजिटल पसारा ठेवून उपयोग नाही. बरोबर. क्लाउडवर काम करताना आपलं काम झाल्यावर न लागणारी संसाधनं डिलीट करणं ही एक चांगली सवय आहे. नाहीतर उगाच बिल वाढत राहतं. चला तर आधी कुलूप काढूया. पुन्हा लॉक्समध्ये जाऊन डिलीट लॉकच्या बाजूला असलेल्या डिलीट बटनावर क्लिक केलं. आता आपल्या स्टोरेज अकाउंटवर कोणतंही कुलूप नाही. परफेक्ट. आता आपण पुन्हा ओव्हरव्ह्यूमध्ये जाऊन डिलीट बटन दाबूया. यावेळी अजूर आपल्याला खात्री करण्यासाठी स्टोरेज अकाउंटचं नाव टाईप करायला सांगेल. ही एक सेफ्टी मेकॅनिझम आहे. नाव टाईप करून डिलीट दाबताच काही क्षणात आपलं गोदाम कायमचं नष्ट होईल. अभिनंदन. तर आज आपण काय शिकलो? आपण पाहिलं की अज्युअर रिसोर्स लॉक हे आपल्या महत्वाच्या डिजिटल मालमत्तेसाठी एक सुरक्षा कवच आहे. हो. आणि आपण 2 मुख्य प्रकार पाहिले. रीड ओनली, जे कोणत्याही बदलला परवानगी देत नाही. आणि डिलीट, जे बदल करू देतं पण डिलीट करण्यापासून वाचवतं. हे लॉक्स आपल्याला मानवी चुकांपासून वाचवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. पण मला एक प्रश्न आहे. समजा माझ्याकडे शेकडो रिसोर्सेस आहेत. मी प्रत्येकाला असं जाऊन लॉक लावणार का? खूप चांगला प्रश्न आहे. नाही, तुम्ही एका रिसोर्सला लॉक करण्याऐवजी संपूर्ण रिसोर्स ग्रुपलाच लॉक करू शकता. अच्छा. आणि मग? मग त्यातील सर्व रिसोर्सेसना ते संरक्षण आपोआप मिळेल. याला लॉक इनहेरिटन्स म्हणतात. इतकंच नाही तर भविष्यात त्या ग्रुपमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक नवीन रिसोर्सलाही ते लॉक आपोआप लागू होईल. वा. म्हणजे हे सेट इट अँड फॉरगेट इट सारखं आहे. एकाच ठिकाणी नियम लावा आणि निश्चिंत राहा. अगदी. डिलीट लॉक हा तुमच्या जवळजवळ सर्व महत्वाच्या प्रोडक्शन रिसोर्सेससाठी एक डिफॉल्ट नियम असायलाच हवा. आजची चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार श्रोत्यांसाठी सोडून जातो. आपण पाहिलं की हे लॉक्स चुकून होणारे बदल किंवा डिलीट टाळण्यासाठी किती महत्वाचे आहेत. पण अशी कोणती परिस्थिती असू शकते जिथे हेच सुरक्षा कवच, हेच कुलूप एखाद्या तातडीच्या कामाच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपल्यासाठी एक अडथळा बनू शकेल? म्हणजे ब्रेक ग्लास सिनारिओ? हो. समजा तुमच्या प्रोडक्शन सिस्टीममध्ये मोठा बिघाड झाला आहे आणि तुम्हाला संपूर्ण पर्यावरण एका ऑटोमेटेड स्क्रिप्टच्या मदतीने तातडीने पुन्हा डिप्लॉय करायचं आहे. अशा अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत सुरक्षेसाठी लावलेले हेच लॉक्स रिकव्हरी प्रक्रियेचा वेग कमी करू शकतात. बरोबर. मग अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सुरक्षा आणि वेग यांचा ताळमेळ साधण्यासाठी तुम्ही तुमची ऑटोमेशन स्क्रिप्ट्स आणि आपत्कालीन प्रक्रिया कशी डिझाईन कराल? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.